रायगड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 सौ रेश्मा राजेश पाटील यांना तंबू या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या जिल्हा परिषद आतकरगाव गणमधून आपला सौ श्रद्धा साखरे आणि आतकरगाव गण पंचायत समितीमधून देवयानी अजित देशमुख या उमेदवारांचा आज ग्रुप ग्रामपंचायत आतकरगावमध्ये प्रचाराचा दौरा चालू आहे। प्रचाराला असा उत्स्फूर्त असा पाठिंबा जनतेचा आम्हाला आहे आणि यामध्ये नक्कीच आमचे उमेदवार विजयी होतील असं प्रचाराचा आम्हाला जाणवतं। आणि मुळात मागील जिल्हा परिषद सदस्यांनी म्हणजे या सासगाव गण जिल्हा परिषद गणामध्ये सदस्यांनी जी काही कामांची आम्ही भरपूर कामे केली, तर मला एवढंच म्हणणं आहे की त्यांनी जी कामं केली ती त्यांनी कामं दाखवावी आणि आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आपण ग्राउंड रिपोर्ट झिरो करावा। पूर्ण सासगाव जिल्हा परिषद गण त्यापूर्वीचा आणि आताचा आतकरगाव जिल्हा परिषद गण, तर तुमच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून पूर्ण आतकरगाव गणाचा आपण ग्राउंड रिपोर्ट झिरो करावा आणि आतकरगाव ग्रामपंचायतमध्ये पण ग्राउंड रिपोर्ट झिरो करावा। कारण असं आहे का आमच्या काही पुढाऱ्यांनी, आमच्या गावातील पुढाऱ्यांनी असं म्हणलं का विकास बघायचा असेल तर आतकरगावला या। तर आतकरगावचा विकास बघायचा असेल तर जनता आज प्रचार करते, त्यांना समजेल आतकरगाव ग्रामपंचायत किती विकास झाला या मागील 3 वर्षात। आम्ही जो विकास केला आहे त्याची यादी मी आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून दाखवलेली आहे, पण त्यांनी जो विकास केला आहे तो आतकरगावमध्ये प्रचार करताना जनता बघेलच। प्रचारातील जनता पण सुज्ञ आहे, त्यांना समजेल का आतकरगावमध्ये ग्रामपंचायतीमध्ये किती विकास कामं झाली। आणि त्यापुढेही मी सांगतो, आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करून 2-3 वर्ष झाली, तरी सुद्धा आपण जाती मध्ये मतं मागतो किंवा समाजाची मतं मागतो। स्वातंत्र्याला अमृत महोत्सव साजरा करताना जातीवातीचं राजकारण झालं नाही पाहिजे। पण त्यापुढे जाऊन सांगतो का समाजाचं आणि जातीचं जे लोक राजकारण करतात ते कधी भविष्यात यशस्वी होत नाही, राजकारणात यशस्वी होत नाही आणि समाजकार्यात देखील यशस्वी होत नाही। आणि त्यापुढेही मी जाऊन सांगेल का मागील जिल्हा परिषद सदस्यांनी म्हणतात का आमच्या गावातील जे काय आहेत राजकीय विरोधक त्यांनी सांगितलं तलावाचं काम केलं। तलावाचं नक्की काम आमदार महोदयांनी केलं का मागील जिल्हा परिषद सदस्यांनी केलं हे त्यांनी स्पष्टता करावी। आणि मुळात 3 कोटीचं काम तर 3 कोटीच्या ह्या लोकांनी तलावाच्या कामात माती करून टाकले। कारण 2 वर्ष 3 वर्ष सतत आतकरगाव आणि होणार ग्रामपंचायतीमधील आतकरगाव असेल, चिंचवली असेल, या गावांना दरवर्षी मार्च महिन्यापासून पाणी टंचाई येते। तर मग या वॉटर स्कीम त्यांनी राबवल्या, तलावाचं काम केलं, तर पाणी टंचाई यायला नाही पाहिजे असं माझं मत आहे। आणि पुढील काळात हे जे दोन्ही उमेदवार आहेत श्रद्धा अंकित साखरे आणि देवयानी अजित देशमुख, ही जे लोक निवडून आल्यानंतर या योजना ज्या अपूर्ण योजना आहेत की राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना असेल किंवा जलजीवन मिशनच्या योजना असतील, या दोन्ही योजना एक पूर्ण करायची क्षमतेची माणसं आहेत का ते पूर्ण दोन्ही ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करणाऱ्या योजना पूर्ण करतील आणि जनतेच्या घरादारापर्यंत पाणी पोहोचवतील, एवढं मला नक्की मी माझं मत व्यक्त करतो।